आज ना काहीतरी चटपटं खायची इच्छा होती. तर बाहेर खाल्लं तर श्री पण आमच्यामुळं बाहेर खाती. त्यामुळं म्हटलं आज घरीच बनवा. तर आज पिझ्झा बनवायचा होता. तर ताटामध्ये सगळं साहित्य घेतलं. कांदा, टोमॅटो, अजून मका, चीज आणि ढोबळी मिरची हे सगळं घेतल्यानंतर मग मी काय केलं, कढईमध्ये मीठ टाकलं. का तर म्हटलं मध्ये स्टँड ठेवता येईल आणि नाही का झाकण वरून ठेवता येईल. त्या नादात माझं इकडं दूध उतू गेलं. पण ठीक आहे, जाऊ द्या म्हटलं, परत क्लीन करून घेता येईल. त्यानंतर मी बेस घेतला. बेस मी विकतच आणला होता. तर ऐनवेळेला एवढ्या रात्री म्हटलं सगळ्यांनाच खायचा होता पिझ्झा. सागरला पण खूप आवडत होता. मग येताना मी पिझ्झा सॉस घेऊन आले. का तर हा सॉस लावल्यानंतर खरंच बाहेर जसा पिझ्झा खातो अशी फील येतं. ही दुसरी वेळेस आहे माझी घरी बनवण्याची. पण म्हणलं कसा बनतोय काय माहिती. का तर चीज ऑलरेडी घरातच होतं. खूप दिवस झालं पण चीज छान होतं. म्हटलं हीच यूज करता येईल. परत मी सगळ्या ह्याला लावल्यानंतर परत टोमॅटो, कॉर्नफ्लॉवर आणि कांदा एक पीस असं छान असं ठेवून दिलं. त्यानंतर त्यात ढोबळी मिरची आणि चीज टाकायचं होतं. तर म्हटलं टाकून घेता येईल ते, का तर म्हटलं असं नाही का ते गरम होऊन द्यावं लागतं मीठ वगैरे आणि त्यानंतर मग ह्यात ठेवता येईल. मग ते प्रत्येक ह्याने असं कसं पण टाकून नाही जमणार. म्हटलं व्यवस्थित डिझाईन चाललं होतं. का तर प्रत्येक ठिकाणी असं व्यवस्थित लागलं पाहिजे. प्रत्येक म्हणजे असं खाल्लं तर सगळ्या गोष्टीचा फ्लेवर आलाच पाहिजे. बाहेरच्यासारखं ट्राय करत तर होते. झालं नाही झालं, म्हटलं चला ट्राय तर करू बाहेरच्यासारखं. ही दुसरी वेळेस होती म्हणून काय वाटलं नाही मला की कसा बनवायचा काय न बघता. यूट्यूबला कशाला बघितलं नाही. त्यानंतर मी त्यावरती चीज वगैरे टाकून घेतला. पण एक गोष्ट ही तर चुकली. त्यानं मला सगळं खाल्ल्या-बिल्ल्यानंतर आता आठवलं की चीज आधी टाकायचं असतं. त्यानंतर हे सगळं त्यानंतर वरतून ठेवतात. तर म्हटलं ठीक आहे ना, जाऊ दे. तर हे सगळं त्या कढईमध्ये ठेवलं. खाली स्टँड ठेवलं. वरती प्लेटमध्ये हे बेस ठेवला. त्यानंतर झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर मग दुसरा बेस घेतला. तयारी चालू होती. तर कार्टून मध्ये करत होतं. तर मी दोन्ही तयार करून ठेवलं. तर श्रीनी पण मला त्यात मदत केली. का तर तिला खायचं होतं. तिला पण खूप आवडतं वेगवेगळी टेस्ट घ्यायला. तर लवकर काय होत नव्हतं. वाट तर खूप बघत होतो, कधी होते. श्रीलाच जास्त वाट बघत होती श्री. का तर त्यातली कच्ची मकाच घेऊन खात होती. तर तोपर्यंत आमची सर्वांची मस्ती वगैरे चालूच होती. तर बाहेर काढल्यानंतर काय बघतं यार, सगळं म्हणजे असं नाही पकलं होतं, म्हणजे शिजलं होतं सगळं. असं नाही का वाफेने वगैरे. पण ते चीज आहे ते विथळलंच नव्हतं. ते तिथल्या तिथंच. पण ठीक आहे म्हटलं चला आता खाऊन तर बघते. तर खाऊन बघितल्यानंतर मला चटका असा जोरात बसला. बापरे म्हणलं. आणि त्यात श्री पण मध्ये करत होती, मला पण खायचं. पण टेस्ट बघितल्यानंतर असं कळालं की खूप मस्त झाला होता. बाहेरच्यासारखं थोडीशी टेस्ट लागत होती. पण ठीक आहे, घरचा होता, होममेड होता आणि त्यात श्रीसाठी खास करून घरी बनवला होता. का तर बाहेर गेल्यानंतर चीज खूप भेटतं आणि तिला चीज जास्त आवडत नाही. का तर असं वेगवेगळे फ्लेवर आवडतात त्यात.